चलो गांधी मैदान जंगी जाहीर सभा। प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। चला उधळूया हिंदुत्वाचा गुलाल। छत्रपती शाहूंच्या भूमीत जपूया स्वाभिमानी विचार। निमंत्रण खासदार संजय दादा मंडलिक। जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर राजे खान जमादार। शुभेच्छुक जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व शिवसैनिक व पदाधिकारी। भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं गुंगीचं औषध देऊन शालेय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या यादवनगरातील नदीम शेख याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापूर शहरात राहणाऱ्या एका मुलीचा यादवनगरातील नदीम शेख हा 30 वर्षीय युवक नेहमी पाठलाग करायचा। गेल्या 3 महिन्यांपासून तो तिच्या संपर्कात होता। दरम्यानच्या कालावधीत त्यानं संबंधित अल्पवयीन मुलीला भूतबाधा झाल्याचं सांगून तिच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली या भोंदूबाबानं पाण्यातून गुंगीचं औषध देऊन संबंधित अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केले होते। तसंच तिला लज्जा उत्पन्न होईल असं वारंवार वर्तन तो करत होता। मात्र त्या मुलीला तो वारंवार त्रास देत असल्यानं तिने ही बाब कुटुंबियांना सांगितली। त्यानंतर त्यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी भोंदूबाबा नदीम शेखच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली होती। पोलिसांनी तात्काळ संबंधित तरुणाला ताब्यात घेतलंय। त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।